लोणावळा इथं मुक्कामी असलेले मनोज जरंगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। लाखो कार्यकर्त्यांची आणि हजारो गाड्यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, जल्लोष सुरू आहे। आता काही वेळापूर्वी मनोज जरंगे यांची जाहीर सभा झाली आणि त्यानंतर शिष्टमंडळासोबत बातचीत सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर हा शेकडो आणि हजारो गाड्यांचा ताफा घेऊन लाखो समर्थकांसह मनोज जरंगे मुंबईकडे रवाना होत आहेत। स्वतः मनोज जरंगे पाटील आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मनोज भाऊ, काय सांगाल? पाटील साहेब, हजारो गाड्या आहेत आणि लाखो समर्थक आहेत, तुम्ही लोणावळ्यात आहात, आज मुंबईच्या दिशेनं कूच सुरू झाली आहे। आज बघा, आता लाखोन मराठा समाज हा आता मुंबईकडे निघणार आहे। आज लाखोन माझी विनंती आहे, विनंतीच आहे आज खऱ्याने सांगतो, आम्हाला तोडगा काढायचा विनंती मुख्यमंत्री शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना सुद्धा। तुम्ही तिघही स्वतः चर्चेला आता वेगळे शिष्टमंडळ पाठवून उपयोग नाही, तोडगा निघत नाही। तुम्ही मालक आहेत, तुम्ही सत्ताधारी आहेत, तुम्ही प्रत्यक्ष स्वतः आहे, हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक आवाहन करतोय। एकही पोरग मराठा समाजाचं, मी खात्री देतो तुम्हाला, माझ्या मराठा समाजाच्या वतीनं माझं एकही पोरग तुम्हाला काहीही बोलणार नाही, काहीच बोलणार नाही, काहीच। तुम्ही बिनधास्त चर्चेला आणि तोडगा मुंबईला यायच्या आत काढा। आम्हाला मुंबईला यायची हवस नाही, मुंबईला यायच्या आत तुम्ही तोडगा काढा, ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। हात जोडून म्हणलोय मी आता सरकारला, समाजाच्या वतीनं सांगतोय की तुम्ही चर्चेला तिघपणे तोडगा काढा, आम्हाला तोडगा काढायचा, आम्हाला काय हवस नाही आहे। आता सरकारनं ठरवावं, म्हणजे या तिघा बांधवांनी, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बांधवांनी ठरावं, चर्चा करून मराठ्यांचा मार्ग काढायचा का नाही काढायचा। आम्ही तर मात्र मुंबईकडे निघालो, मी आझाद मैदानालाच उपोषण करणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती मनोज जरंगे यांनी मांडलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनी मिळून मनोज जरंगे यांच्याकडे यावं आणि या विषयावरती तोडगा काढावा। जर तोडगा काढला तर मनोज जरंगे गुलाल उधळायला सुद्धा तयार आहेत। पाटील, या तीन मंत्र्यांनी जर तोडगा काढला तर तुम्ही गुलाल ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी गुलाल उधळायला तयार आहात? आता ते पुन्हा तिथंच प्रश्न येतोय की तोडगा तर काढलाच पाहिजे त्यांनी, फक्त आम्ही म्हणतोय त्या पद्धतीनं, म्हणजे कायद्याच्या चौकटीतलाच आमचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीला तोच काढावा। 54 लाखाच्या नोंदीबद्दल, त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र देण्याबद्दल आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबद्दल याबद्दलचीच आमची भूमिका आहे। त्या भूमिकेबद्दलच आम्ही बोलतोय की तुम्ही द्यावं। आणि मराठवाड्यात खूप कमी नोंदी सापडल्या, एकतर गॅजेट लागू करावं मराठवाड्याचं त्यांनी, आणि ती समिती, शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली, ती कायमस्वरूपी वर्षभरासाठी कायमस्वरूपी करावी, म्हणजे वर्षभर नोंदी उद्यापासून ते शोधतील, त्यांची मुदत वाढ देणं गरजेचं आहे आणि आम्ही म्हणतोय ते करणं गरजेचं, हे आमचं म्हणणं आहे। आणि हे तोडगा तिघजण 100% काढू शकतो, 100%। आता दुपारनंतर तुमच्याकडे एक मोठं शिष्टमंडळ भेटायला येणार आहे, त्या शिष्टमंडळात हे तीन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असणार आहेत का, किंवा त्या शिष्टमंडळात कोण असेल आणि ते शिष्टमंडळ आल्यानंतर तुमची भूमिका काय असेल? नाही, आता ते कोण आहेत त्यांनी नाही नाव सांगितले, पण ते म्हणले मंत्री महोदय आणि काही सचिव बांधव येणार आहेत, एवढं बोलले। ते येणार आहेत, येऊ द्या, आम्ही चर्चेला तयार आहेत। आमचं मराठ्याचं एक काही बांधव काय बोलणार नाही। फक्त आता हे पाठवण्यापेक्षा, दुसरे पाठवण्यापेक्षा निर्णय घेणाऱ्याच माणसाने यायला हरकत काय? एवढी मोठी जनता जर त्यांच्या दारात यायला लागली तर त्यांना निर्णय घ्यायला हरकत काय, हा माझा मूळ प्रश्न आहे। त्यामुळे त्यांनीच यावं। काय होतं, ते अधिकारी येते चर्चेला बिचारे, मग ते बंद दारात बसायला त्यांचं, ते भेटेत पब्लिकमध्ये यायला, ते म्हणतात नको ते आम्हाला भीती वाटते। आता ते बिचारे अधिकारी येतात मरमर करतात, पण मूळ ज्यांनी मरमर करायला पाहिजे ते तिघांनी बांधवांनी समोर यावं। एकही समाजाचा माणूस त्यांना बोलणार नाही, एकही समाजाचा माणूस बोलणार नाही। ते जर म्हणले दुसरीकडे बसू, म्हणजे तिथंच पण रोडवर आम्ही चाललो, त्या रोडवर बाबा पब्लिकमध्ये नको, इकडं बसू, तर तिथं बाजूला बसू, खुली चर्चा करू बाजूला बसून, पण हे नको, पण तोडगा काढावा असं आमचं म्हणणं, सरळ म्हणणं समाजाच्या वतीनं। आम्हाला न्याय पाहिजे हो, मुंबईत गेला आंदोलन करून आरक्षणच पाहिजे, तुम्ही अलीकडे दिलं तरी आरक्षणच पाहिजे, एवढंच म्हणणं आहे। आणि मात्र आता तिघाला विनंती केली, तिघांनी ठरवावं काय करायचं। तुम्ही नाही आले, मी आझाद मैदानाला मुंबईला उपोषणाला बसणार, म्हणजे बसणार, 26 बसणारच।
तुम्ही आझाद मैदानाला बसणारच असा या ठिकाणी प्रण करताय, मात्र आझाद मैदान पोलिसांनी तुमची भेट घेतली, तुम्हाला नोटीस दिली आहे आणि त्यांनी दुसरे काही पर्याय सुचवलेत नवी मुंबईतले, त्याबद्दल काय भूमिका आहे? नाही, आम्हाला आझाद मैदानला दिलेलं आहे. आमच्या तिथले नियोजन करणारे जे त्यांनी तयारी केली ते करतात सगळे, त्यामुळे काही अडचण नाही आहे. मान्य न्यायालयाने ज्या काय सूचना केल्यात ते आता वकील बांधवाकडे आम्ही पाठवलं. आमचे वकील बांधव मान्य न्यायालयात जाऊन न्यायमंदिर आम्हालाही न्याय देईल. प्रकाश आंबेडकर आहेत, तुमच्याबद्दल त्यांच्या मनात चांगला आदर दिसतो बऱ्याचदा. ते असं म्हणाले की तुमच्या जेवणामध्ये जुलाबाचं औषध टाकलं जाऊ शकतं आणि तुम्हाला आजारी पाडलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही सावध राहा, असा सूचना सल्ला दिलाय त्यांनी. कधी आज म्हणले का? आज बोलले, पत्रकार परिषदेत बोलले. बरं बरं. नाही, त्यांचा सल्ला तर आपण प्रत्येक वेळेस मानतो, तो माणूसच चांगला आहे. ठीक आहे, आता जेव्हा बंधन आलं म्हणायचं मला, कुठं बी खात होतो, आता ते बंद झालं. पण जर तसं काही केलं, सरकारला काय समाज सुट्टी द्यायचा नाही. समाज मला जर काही षडयंत्र रचून काही सरकारने करायचा प्रयत्न केला, मग मात्र त्यांना खूप जड जाणार आहे. आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे तुमचा. वाशीपर्यंत जर शिष्टमंडळ आलं तर वाशीतल्या मुक्कामाची म्हणजे सगळे तुमचे जे चाहते जमलेले आहेत आता कार्यकर्ते, त्यांना काय सांगाल? काय वाशीमध्ये मुक्काम आहे, वाशीतल्या मुक्कामाबद्दल आणि एकंदरीत मुंबईतल्या नियोजनाबद्दल काय सांगाल सगळ्यांना? आज निवेदन केलंच आम्ही. आजच्या मुक्कामात पुन्हा एक बैठक आम्ही वाशीला घेऊन सगळ्या आलेल्या रॅलीतल्या बांधवांची, मराठा समाजाची बैठक घेऊन पुन्हा पुढचं निवेदन शांततेचं व्यवस्थित सांगणार. आम्ही त्यांना व्यवस्थित सांगणार. आणि शिष्टमंडळ जर आलं कुठं भेटू, डोंगरात म्हणले तरी भेटू, वाशीत म्हणले तरी भेटू. आम्हाला तोडगा काढण्यात आम्ही मान्य न्यायालयाला सुद्धा वाटलं असतं हे आडमुठी आहेत. आम्ही तोडगा काढायला तयार आहेत, चर्चेला तयार आहेत. आता सरकार येणारच नसलं, आम्ही दारं बंद केले असते तर आम्ही आडमुठे वाटलो असतं. आम्ही चर्चेला तोडगा काढायला तयार आहेत. पण ज्याच्या हातात आहे, जो मालक आहे, त्यानेच आता पुढाकार घेणं गरजेचं आहे. उगाच तुम्ही दुसरे पाठवतात, ते बिचाऱ्यांना कधी भेव वाटतंय तर कधी येत नाहीत, तर ते निर्णय घेत नाही. ते मध्ये विचारून सांगतो. आता मग ज्याला विचारायला लागतं तेच या ना. आता ते आमच्यापासून आता पुन्हा जाणार, पुन्हा त्यांनाच विचारणार. त्यापेक्षा ज्यांना विचारायचं ते तुम्ही मालक घेत ना राज्याचे सध्या, तुम्हीच या ना. मालकाने चर्चा करा ना, कशाला ताण. एका मिनिटात जिकडे तिकडे तोडगा. तिघांनी या, शिंदे साहेबांना पण या, फडणवीस साहेबांना पण या, अजितदादांना पण या, तोडगा काढून टाका. तुम्हाला वाटतंय का आरक्षण नजरेच्या टप्प्यात आलंय आता म्हणून? आरक्षण टप्प्यातच आहे आणि आरक्षण आम्ही घेणारच. आरक्षण घेणार. त्यांनी शांततेने हाताळावं. राज्य कसं हाताळायचं शांततेत त्यांच्या हातात आहे, आमच्या हातात नाही. तर होते मनोज जरंगे पाटील यांनी अत्यंत निर्धाराने सांगितलेलं आहे की मुंबईच्या आझाद मैदानावरती मी जाणारच आहे. मात्र तत्पूर्वी जर का शिष्टमंडळ आलं, आमची भेट घेतली, तर आम्ही या ठिकाणी त्याच वेळेला सुद्धा निर्णय घेऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आझाद मैदानावर जाण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.